तर नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी डॉक्टर सचिन उदमले आणि आज आपण संवाद साधणार आहोत आरोग्यधारा या सदरामध्ये जागतिक भूलतज्ञ दिनानिमित्त आज आपल्या भेटीला आलेल्या डॉक्टर प्रियंका चकोर आणि डॉक्टर वैभव पालवे यांच्याशी. तर मी सर्वप्रथम डॉक्टर प्रियंका चकोर यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका चकोर. मी माझं प्राथमिक शिक्षण MBBS मुंबई जे हॉस्पिटल येथून, त्यानंतर पुढे भूलतज्ञाचं शिक्षण KEM हॉस्पिटल मुंबई येथून, तसेच अल्ट्रासाऊंड गायडेड रिजनल ॲनेस्थेशिया ह्यामधली फेलोशिप गंगा हॉस्पिटल तामिळनाडू येथून पूर्ण केलेली आहे. आणि आज मी अल्ट्रासाऊंड गायडेड पेरिफेरल नर्व ब्लॉक्स याबद्दल बोलणार आहे. आणि डॉक्टर वैभव पालवे, आपण आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी. नमस्कार, मी डॉक्टर वैभव पालवे. माझं शिक्षण MBBS मी सायन हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलं आहे आणि पदव्युत्तर म्हणजे माझं MD वैशंपायन सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर येथून पूर्ण केलं आहे. आणि पेन मॅनेजमेंट फेलोशिप ही मी मुंबईहून पूर्ण केलेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी नगरमध्येच स्थायिक असून स्वास्थ्य हॉस्पिटल अहमदनगर इथे इंटेन्सिव्हिस्ट व वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून काम करतो आणि गेल्या 1 वर्षांपासून फुल फ्लेज पेन प्रॅक्टिशनर म्हणून नगरमध्ये कार्यरत आहे. नक्कीच मॅडम, आपण त्या पद्धतीने सांगितलं की आपण MBBS नंतर भूलशास्त्र या शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये पण आपण माहितीमध्ये सांगताना सांगितलं की आपण रिजनल ॲनेस्थेशियामध्ये फेलोशिप केलेली आहे. तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की भूल देण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत आणि रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे नक्की काय? खरं तर भूल देणं ही अशी एक वैद्यकीय प्रक्रिया आहे की ज्यामध्ये शस्त्रक्रिया दरम्यान पेशंटला वेदना जाणवत नाहीत. तर त्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. एक जनरल ॲनेस्थेशिया आपण म्हणतो, ज्यामध्ये पेशंटला पूर्णपणे झोपवलं जातं, त्याला काहीही समजत नाही. दुसरा भाग आहे रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे प्रादेशिक भूल, ज्यात आपण फक्त विशिष्ट भागाला, हाताला किंवा पायालाच आपण भूल देतो. आणि तिसरा प्रकार आहे स्थानिक भूल, ज्याला आपण म्हणतो लोकल ॲनेस्थेशिया. तो म्हणजे एकदमच जसं एखादं बोट किंवा कान असं छोट्या भागाची शस्त्रक्रिया असेल तेव्हा दिलं जातं. तर त्यातलं जनरल ॲनेस्थेशिया तर सगळ्यांना माहिती आहे, पण रिजनल बद्दल लोकांना जास्त माहिती नाहीये. रिजनल ॲनेस्थेशियामध्ये 2 भाग आहेत. जेव्हा पोटाच्या खालचं ऑपरेशन असतं तेव्हा आपण पाठीच्या मणक्यामध्ये जी भूल देतो त्याला स्पायनल ॲनेस्थेशिया असं म्हणतो आणि ते पोटापासून, बेंबीपासून खालचा पूर्ण भाग सुन्न होतो, पण वर पेशंट जागा असतो. ती पण एक कॉमन हे आहे. बऱ्याच जसं हर्निया वगैरे असं खूप ऑपरेशन, सिझेरियन सेक्शन आहे, यामध्ये ती दिली जाते, त्यामुळे ती पण लोकांना माहिती आहे. पण जी गोष्ट लोकांना माहित नाही ती आहे की एक रिजनल पेरिफेरल नर्व ब्लॉक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सोनोग्राफीच्या मदतीने एका विशिष्ट नसेलाच औषध, त्याच्या दरम्यान औषध सोडलं जातं आणि फक्त हाताला किंवा फक्त तेवढ्या भागालाच भूल येते. हा जो नवीन प्रकार आहे त्यासाठी मी वेगळं फेलोशिप घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता काम चालू आहे. ओके, म्हणजे समजा एखाद्या हाताला काही ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा फ्रॅक्चर असेल, तर फक्त हाताला जी सप्लाय करणारी जी काही नर्व आहे तर त्याच फक्त नर्वला ब्लॉक करायचं असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो, खरं तर ही पद्धत जुनी आहे. जुन्या काळी आपण मानेच्या ठिकाणी लँडमार्क टेक्निक म्हणजे जसे आपले बोन आहेत, हाड आहे किंवा नसा आहेत, हे सगळं चेक करून पण त्या काळी सुद्धा सुईने भूल दिली जात होती. पण त्यावेळी आपण डायरेक्ट नसेला टच करून, ज्याने मुंग्या कुठे येत आहेत वगैरे अशा थोड्या रफ पद्धतीने आपण त्या गोष्टी करत होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट एक पेरिफेरल नर्व स्टिम्युलेटर म्हणून आलेलं होतं, ज्याने आपण एक छोट्या क्वांटिटीचा करंट सोडून कुठे झटका बसतोय, कुठे मुंग्या येत आहेत हे पेशंटला विचारून करत होतो. त्यातलाच हा तिसरा टप्पा आहे, ऍडव्हान्स्ड आहे, की सोनोग्राफीच्या मदतीने 99.99% जवळजवळ आपण अॅक्युरसी करेक्ट निर्माण करतो आणि ऍक्शन सुद्धा यायला फास्ट ऍक्शन असते त्याची आणि रिस्क कमी आहे पेशंटला. तर त्याच्या मदतीने आपण नसा बघतो, सुई योग्य ठिकाणी आहे की नाही हे बघून आणि मगच औषध सोडलं जातं, जेणेकरून कॉम्प्लिकेशन कमी होतात. ओके, म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला काही वेगळं असं प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं का, आणि ते तुम्हाला का घ्यावं असं वाटतं? खरं तर प्रशिक्षणाची तशी गरज नाहीये. आजकाल जे पोस्ट ग्रॅज्युएट मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना हे अवेलेबल झालेलं आहे इझिली. पण जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा सोनोग्राफी मशीन एवढ्या सहज अवेलेबल नव्हतं. तर त्यावेळी आम्ही जुन्या पद्धतीचा, जसं सुई टोचून मुंग्या येत आहेत की नाही, किंवा जे करंट छोटा देऊन ते मशीन
त्या पद्धतीने आम्ही शिकलो आहोत. तर ते आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये उतरवण्यासाठी थोडा कॉन्फिडन्स कमी पडतो. म्हणून जर याचं आपण व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं तर आपला कॉन्फिडन्सही वाढतो, ॲक्युरसी वाढते आणि जेवढे जास्त कोणतीही फेलोशिप काय आहे की त्या आपण पर्टिक्युलर केसेस जास्त प्रमाणात करतो कमी याच्यात. त्यामुळे आपला एक्सपिरियन्स पण वाढतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा येतो. त्यासाठी मला त्याची गरज वाटली म्हणून मी ते व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन मगच आपण करूया असं ठरवलं होतं. तर मी काही कारणासाठी तामिळनाडूला असताना मला चान्स मिळाला आणि गंगा हॉस्पिटल एक खूप फेमस हॉस्पिटल आहे भारतातलं, ज्या ठिकाणी हे ब्लॉक्स घेतले जातात. तिथून मी फेलोशिप 6 मंथ्सची कंप्लीट केली. ओके, धन्यवाद मॅडम. मी आता डॉक्टर वैभव पालवे यांच्याकडे वळेल. तर त्यांनी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की वेदना घालवण्यासाठी पण एक वेगळं काहीतरी माध्यम आहे. खरं तर हे आम्हा सर्व लोकांसाठी किंवा श्रोत्यांसाठी ही एक वेगळी गोष्ट आहे आणि भूलतज्ञ असं काहीतरी करतात. हे देखील आमच्यासाठी नवीन आहे. तर मला असं वाटतं की याची प्राथमिक माहिती आपण थोडीशी द्यावी. खरं तर पेन क्लिनिक, त्याला मराठीत वेदना निवारण केंद्र असं म्हटलं जातं. तर ही ॲनेस्थीसिया म्हणजे भूलशास्त्राचीच एक सुपर स्पेशालिटी ब्रँच आपण त्याला म्हणू शकतो. कुठलाही ॲनेस्थेटिस्ट किंवा कुठलाही रजिस्टर्ड भूलतज्ञ हे करू शकतो. पण जर फेलोशिप किंवा जास्तीचं काम केलेलं असेल तर तो कॉन्फिडेंटली ते करू शकतो. तर वेदना ह्या पेन क्लिनिक म्हणजे पेन म्हणजे वेदना. तर वेदना ह्या 2 प्रकारच्या असतात. एक तर ॲक्यूट पेन म्हणजे जी 1 ते 2 दिवस राहते वेदना, म्हणजे साधारणतः ऑपरेशन नंतर होणारी वेदना. ही युजुअली जे भूलतज्ञ भूल देतात तेच त्याचं मॅनेजमेंट करतात. पण दुसऱ्या प्रकारची वेदना म्हणजे क्रॉनिक पेन, त्यालाच आपण दीर्घकाळ होणाऱ्या वेदना म्हणतो. तर ह्या दीर्घकाळ होणाऱ्या वेदना ह्या मेनली पेन क्लिनिकमध्ये त्याचं मॅनेजमेंट किंवा त्याची ट्रीटमेंट केली जाते. ओके. पण मग या पेन क्लिनिक सुरू करण्यासाठी किंवा या संदर्भामध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे का? त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. कुठलाही रजिस्टर्ड भूलतज्ञ, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर हा पेन क्लिनिक सुरू करू शकतो. पण पेन क्लिनिकमध्ये जर तुम्हाला ॲडव्हान्स प्रोसिजर्स जर करायचे असतील तर पेन मॅनेजमेंट फेलोशिप पूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत. साधारणतः 1 वर्षाच्या आसपासच्या फेलोशिप्स अवेलेबल आहेत. तर त्या केल्यानंतर तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस समर्थपणे सुरू करू शकता. ओके. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही या पेन क्लिनिक सुरू करावं किंवा पेन मॅनेजमेंटमध्ये सहभाग किंवा आपलं कार्य चालू ठेवावं असं तुम्हाला का वाटलं आणि कधी वाटलं? खरं तर ॲनेस्थीसिया करत असताना ॲनेस्थीसिया सोडून म्हणजे भूल सोडून अजून काही वेगळं करता येईल का याची चाचपणी करत होतो. तर वेदना ही वैद्यकशास्त्रातली सर्वात निग्लेक्टेड किंवा निग्लेक्टेड असा भाग आहे. तर त्यामुळे अशा लोकांसाठी फक्त पेन किलर न देता म्हणजे वेदनाशामक औषधं न देता अजून काही करता येईल का, अजून काही प्रोसिजर करून त्यांची वेदना कमी करता येईल का, या दृष्टीने विचार करत होतो आणि त्यामुळं मी इंडिव्हिज्युअल पेन क्लिनिक उघडायचं सुरू केलं. ओके. तर मी आता प्रियंका मॅडम तुमच्याकडे येईल. तर मला ऐकायला आवडेल किंवा आमच्या श्रोते मंडळींना ऐकायला आवडेल की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सुरुवातीला पूर्ण भूल देणं किंवा पाठीमध्ये सुई देऊन कमरेखालच्या भागाला सून करून भूल दिली जायची. तर त्याच्यामध्ये हे जे तुम्ही रिजनल ॲनेस्थीसिया किंवा पर्टिक्युलर नर्वला जाऊन त्या ठिकाणी सोनोग्राफीच्या माध्यमातून किंवा PNS म्हणजे पेरिफेरल नर्व्ह स्टिम्युलेटर ह्या माध्यमातून भूल द्यायचं, ह्याचे बाबतीमधले कुठले कुठले फायदे आहेत याबद्दल आपण थोडा प्रकाश टाका. याचे फायदे नक्कीच आहेत. सगळ्यात आधी तर सोनोग्राफी मशीन हे वापरणं हे आपल्याला असं वाटतं की रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरं कोणीही वापरत नाही. सोनोग्राफी पोटाची वगैरे हे सगळं माहिती असतं लोकांना, पण याचे अनेक फायदे आहेत. त्यातलाच एक फायदा भूलशास्त्रासाठी सुद्धा आहे. नसांचं व्यवस्थित आपल्याला बघून आणि एक्झॅक्ट ठिकाणी आपण भूल देऊ शकतो. त्यामुळे कॉम्प्लिकेशनची रिस्क कमी होऊ शकते. जेव्हा आपण ब्लाइंडली म्हणजे फक्त बाहेरचे लँडमार्क बघून देतो तेव्हा आजूबाजूच्या यांना धक्का लागण्याची शक्यता असते. आपल्या प्रत्येक ठिकाणी जिथे आपण ब्लॉक देतो तिथे मोठ्या आपल्या धमन्या असतात ज्यातून रक्तप्रवाह
जोरात असतो. जर चुकूनही त्याला लागलं आणि आपण जे भुलीचं औषध देतो ते जर त्यात गेलं तर पेशंटला तिथल्या तिथेच कार्डियाक अरेस्ट सुद्धा बसू शकतो. आणि आपल्या नसांना सुद्धा जर आपली सुई डायरेक्ट डॅमेज झाला तर त्यांना कायम तिथे नसांचं दुखणं, कंटिन्यू मुंग्या येणे किंवा पॅरालिसिस होणे अशाही गोष्टी होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी सोनोग्राफीचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण भूल चांगल्या प्रकारे येण्यासाठी आणि लवकर चालू होण्यासाठी त्याचा फायदा आहे. दोन्ही गोष्टी आहेत. ओके. आणि आता बऱ्याच वेळेस आपण पाहतो की कुठली शस्त्रक्रिया करायची असेल तर बऱ्याच वेळेस जर का पेशंटला पूर्वीचा काही आजार असेल, जसं की डायबिटीस म्हणा किंवा हृदयरोग झालेला असेल आणि त्यांना कुठली शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्याची वेळ आली तर ह्या पद्धतीचा काही फायदा होतो? ह्याचा खूप फायदा होतो. पेशंटला कोमॉर्बिडिटी म्हणजे काही जसं तुम्ही म्हणता डायबिटीस, शुगर आहे किंवा त्यांचा बायपास झालेला आहे किंवा स्टेंट टाकलेले आहेत अशा, किंवा अस्थमा असलेला पेशंट समजा, ह्या सगळ्यांना आपण ही भूल देऊ शकतो. किंवा वजन जास्त असलेल्या पेशंटला सुद्धा आपण लँडमार्क पद्धतीने, मान बारीक असेल काही दिसणार नाही आपल्याला, तर ह्या सगळ्या पेशंटमध्ये आपल्याला ब्लॉकचा खूप फायदा होतो. आणि ब्लॉक व्यवस्थितरित्या दिला जातो, त्याचे कॉम्प्लिकेशनही कमी होतात आणि पेशंटचे जे व्हायटल्स आपण म्हणतो जसं बीपी आहे, त्याचा हृदयाची गती आहे, हे सगळं बऱ्यापैकी मेंटेन राहण्यास मदत होते. आणि भुलीचे जे औषध आहेत बाकीचे, ह्या सगळ्याचा हृदयावर, ब्रेनवर, सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असतो. तर त्यामुळे जे होणारे कॉम्प्लिकेशन आहे, बीपीवर खाली होणं, ठोके कमी जास्त होणं, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवॉइड होतात. त्यामुळे नक्कीच फायदा आहे. ओके, धन्यवाद. मी वैभव सर तुम्हाला विचारेल की ह्या पेन क्लिनिकमध्ये म्हणजे एखाद्या पेशंटची वेदना घालवण्यासाठी म्हणजे ह्या नक्की उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आजारांमध्ये किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या पेशंटमध्ये उपयोगी पडते? पेन क्लिनिकमध्ये कुठलीही दीर्घ स्वरूपाची वेदना याचं ट्रीटमेंट केली जाते. तर आपण डोक्यापासून तर ते टाचेपर्यंतचे बरेचसे आजार याच्यामध्ये येतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर डोकेदुखी, अर्धशिशी, चेहऱ्याच्या वेदना, सर्वांना माहिती असेल असा चेहऱ्यांचा नसांचा ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, त्यानंतर मान, पाठ, कंबरदुखी, मानेतली किंवा पाठीतली त्याला सोप्या भाषेत शिर चोकअप होणे किंवा डिस्क प्रोलॅप्स अशा गोष्टी. नंतर सर्व जॉईंट्सचा वेदना म्हणजे खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, कोपराच्या वेदना, गुडघ्याच्या वेदना, टाचेचं दुखणं, टाचेचं हाड वाढणं, या सर्व प्रकारच्या वेदनांचे ट्रीटमेंट याच्यामध्ये केली जाते. तसंच स्पेशल ग्रुप म्हणजे मधुमेह रुग्णांच्या वेदना, तसेच नागिन व नागिन नंतर होणाऱ्या वेदना, तसेच ऑपरेशन झाल्यानंतर टाक्यांच्या जागी होणाऱ्या वेदना, सर्व नसांच्या वेदना, या सर्व गोष्टींच्या ट्रीटमेंट आणि उपचार या पेन क्लिनिकमध्ये केले जातात. ओके. श्रोत्यांना देखील ॲक्च्युली आता ऐकायला आवडेल की ह्या ज्या दोन महत्त्वाच्या पद्धती तुम्ही शास्त्राशी संगतीत सांगितलेल्या आहेत, जसं की पेन क्लिनिक, तर याच्यामध्ये कुठले दुष्परिणाम आहेत का किंवा त्याच्यातून काही धोके आहेत का? तर बऱ्याचशा वेळेस अशा पद्धतीने ट्रीटमेंट घेताना किंवा लोकांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, तर त्या संदर्भामध्ये तर यामध्ये जे उपचार केले जातात हे युजली दोन प्रकारचे असतात. एक तर ओपीडीत होणारे उपचार, ज्यामध्ये छोटे इंजेक्शन्स, ट्रिगर पॉईंट इंजेक्शन, निडलिंग, मायोफेशियल रिलीज यासारखे छोट्या प्रकारचे उपचार असतात. आणि दुसऱ्या प्रकारचे उपचार म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन करण्याचे उपचार, जे आम्ही एक्सरे किंवा सीएम गायडेड ते उपचार करतो. म्हणजे याच्यामध्ये नसांच्या वेदना, नसांचे इंजेक्शन्स, कॅन्सरचे इंजेक्शन्स या गोष्टींचा समावेश होतो. युजली याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नसतात, कारण या पेन क्लिनिकच्या उपचारामध्ये कुठलीही भूल दिली जात नाही. आणि हे उपचार हे युजली वेदना विरहित असतात, त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका याच्यामध्ये नगण्य प्रमाणात असतो. ओके. आणि मॅडम, रिजनल ॲनेस्थेशियामध्ये देखील असे काही दुष्परिणाम किंवा धोके आहेत का? आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीद्वारे अशा पद्धतीने रिजनल ॲनेस्थेशिया देता येतो, तर नगरसारख्या शहरामध्ये याची उपलब्धता आहे का? याबद्दल थोडं सांगा. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची भूल दिली किंवा काही खूप हाय रिस्क पेशंट असतात त्यांच्यासाठी आपल्याला स्टँड बाय राहावं लागतं, अशाही प्रकारात पेशंटला धोका आहेच आहे. फक्त भूलतज्ञ प्रत्येक
पेशंटचं त्याला काय त्रास आहे, कोणते औषधं चालू आहेत, आधीचे काही प्रॉब्लेम आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणत्या प्रकारची भूल द्यायची हे ठरवत असतो. त्यामुळे जनरल असो, रिजनल असो, दोन्ही याच्यामध्ये पेशंटला धोका असतोच. पण यासाठी हे धोके कमी करण्यासाठी आपल्याला योग्य पद्धत वापरण्याची गरज आहे, जी आपण सगळी काळजी घेऊन करत असतो. पण तरीही काही पेशंट्समध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. जसं आपण भूल देण्यासाठी जे औषध वापरतो त्याची टॉक्सिसिटी मी सांगितलं, की ते जर रक्तात थोडं जरी औषध गेलं तरी त्याची टॉक्सिसिटी होऊन काही हृदयाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. किंवा जर आपल्या सुईचा धक्का नसांना लागला तर त्याने थोडे दिवस पेशंटला टेम्पररी का होईना मुंग्या येणं वगैरे असे प्रकार होऊ शकतात. पण त्यातल्या त्यात इतर गोष्टींच्या पेक्षा रिस्क बेनिफिट रेशो जर पाहिला तर सोनोग्राफीद्वारे दिले जाणारे भुलीचे फायदे जास्त आहेत. ओके. आणि आणि- दुसरी गोष्ट ही आहे की आजकाल बरेच मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, त्यामुळे ते आपल्याला अल्ट्रासाऊंड उपलब्ध करून देत आहेत. आणि त्यामुळे मला सुद्धा म्हणजे फायदा, मी सुद्धा ह्या गोष्टीचा फायदा करून घेऊन जिथे जिथे शक्य आहे मी सोनोग्राफीद्वारेच ब्लॉक देण्याचा प्रयत्न करते. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एकंदरीत नगर सारख्या आपल्या या शहरामध्ये देखील अशा पद्धतीने भूल शास्त्रामधील ॲडव्हान्स पद्धत ज्या आहेत तर त्या देखील उपलब्ध होत आहेत. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, मला एक विचारायला आवडेल की बऱ्याच वेळेस आता सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असतं की किंवा प्रश्न निर्माण असतात, वर्षानुवर्ष आहेत की भूलच उतरली नाही किंवा भूल दिल्यानंतर किंवा भूल देऊन झाल्यानंतर पेशंटला खूप जास्त त्रास झाला. तर ह्या अशा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत तर त्याचा ह्या बाबतीमध्ये काही फायदा झाला आहे का? खरं तर भूल देण्याच्या पद्धती सुधारल्यामुळे भूल देताना लागणारा वेळ सुद्धा कमी झालेला आहे. आणि परफेक्शन, आता सुई आपण देणार, ती देईपर्यंत पेशंटला थोडंफार दुखणारच आहे, त्यानंतरच्या गोष्टी त्याला जाणवणार नाहीत. पण चांगल्या मशीनच्या माध्यमातून जर आपल्याला तो वेळ कमी करता येत असेल तर पेशंटला नक्कीच फायदा होणार आहे. फक्त आपण एक गोष्ट करणं गरजेचं आहे की त्यांची मानसिक तयारी, त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं आहे की बाबा काही पेशंटमध्ये फेल्युअर पण होतं, असं काही नाही. कारण की शरीर आपलं सगळ्यांचं सेम नाहीये, ते मशीन नाहीये. तर थोडे अनॅटॉमिकल व्हेरिएशन जे आपण म्हणतो नसांमध्ये ते असू शकतात, तर त्याने ब्लॉक फेल होण्याची शक्यता आहे. पण अशा वेळी पेशंटला विश्वासात घेऊन त्यांना गरज लागल्यास आपण सप्लिमेंट, दुसऱ्या प्रकारच्या भुलीने सप्लिमेंट करू शकतो. तर पेशंटने फक्त याबद्दल थोडंसं त्यांना काय त्रास होतोय काय नाही, आम्ही तिथे नेहमी अवेलेबल असतो. ऑपरेशनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण असतो. तर तुम्ही फ्रीली बोलू शकता काय त्रास वाटतोय काय नाही. तर याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भूलतज्ञ डॉक्टरांशी बोला. कधीही ऑपरेशनच्या आधी तुम्ही विचारा कोण भूलतज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना तुमचे काही डाऊट असले विचारा. घाबरण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या. आम्ही प्रयत्न करतोच, पण तरी पण अजून बऱ्याच लोकांना भूलतज्ञ काय आहे हे माहीतच नाहीये. तर त्यांनी आवर्जून कोणत्याही ऑपरेशनच्या वेळी विचारावं की कोण भूल देणार आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, काही डाऊट असले तुम्ही विचारा. त्याने थोडा अवेअरनेस निर्माण होईल. नक्कीच. ॲक्च्युली भूलशास्त्राबाबतीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे आणि नक्कीच अशा पद्धतीने जर का संवाद साधला आणि आपल्या भूलतज्ञाबरोबर आपण जर का आपले जे काही मनातले डाऊट्स सर्वसामान्य व्यक्तींनी जर विचारले तर नक्कीच यामध्ये फरक पडेल. पण आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की भुलेच्या बाबतीमध्ये जे काही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत किंवा एक फक्त पूर्ण भूल देणं किंवा पाठीतनं भूल देणं एवढ्यापर्यंतच आता भूलशास्त्र मर्यादित नसून वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स इक्विपमेंट्सनी आपण भूल जास्त सेफ करण्याचा किंवा सुरक्षित करण्याचा जो काही प्रयत्न चालवला ही खूपच चांगली गोष्ट आहे. वैभव सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की पेन क्लिनिक ही तशी नगरसारख्या शहरामध्ये तशी नवीन गोष्ट आहे. तर या बाबतीमध्ये तुम्हाला लोकांना अजून काय सांगायला आवडेल? खरं तर मी 10 वर्षापूर्वी मी पहिलं पेन क्लिनिक सुरू केलं. तर याच्यामध्ये लोकांमध्ये पूर्णपणे अवेअरनेस बिलकुल नाही. कारण वेदनेचाही डॉक्टर असतो असं लोकांना काय, तर इवन मेडिकल फील्डमधल्या दुसऱ्या डॉक्टरांना सुद्धा माहिती नाही. पण जसं जसं हळूहळू त्याची अवेअरनेस वाढते, जसे जसे पेशंट ट्रीट होत आहेत, ते माउथ टू माउथ पब्लिसिटीने नक्कीच त्याचा पेशंट वाढण्यास आणि त्याची ट्रीटमेंट करण्यास आम्हाला नक्कीच मदत होते. ओके. आता तुम्ही 10 वर्षापासून जी काही पेन मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये पेन क्लिनिक चालवत आहेत, तर मग अशा दरम्यान तुम्ही उपचार केलेले पेशंट आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, तर यांच्या बाबतीत तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता किंवा त्या बाबतीत एखादा किस्सा तुम्हाला जर आता आठवत असेल तर तो सांगा. खरं तर
पेन क्लिनिक म्हणजे लोकांचा असा पूर्वी गैरसमज होता की पेन क्लिनिक म्हणजे फक्त वेदनाशामक औषधं देणे. पण तसं नाही आहे. तर जेव्हा नातेवाईक येतात, जेव्हा पेशंट येतो त्यावेळेला पे पेनचं म्हणजे वेदनेचं पूर्ण कारण व्यवस्थित पेशंटला समजून सांगितलं जातं. त्याचे उपचार, कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते समजून सांगितलं जातं. त्यानंतर गरज पडली तर त्याच्यावर उपचार केले जातात. आणि जर पेशंटला काही आजाराची तीव्रता जर जास्त असेल तर अशा पेशंटला इमिजिएट रेफरल म्हणतो आपण, म्हणजे न्यूरोसर्जन, स्पाईन सर्जन किंवा ऑर्थोपेडिक सर्जनकडे पाठवलं जातं. तर आणि होणारे हे उपचार एकदम कमीत कमी खर्चात होतात. होणारे हे उपचार फक्त ओपीडीतच असतात. त्याच्यामध्ये ॲडमिशन वगैरे कुठलीही गरज नसते. डे केअर बेसिसवर होतात. त्याच्यामुळे आणि जुनाट वेदनेमुळं ज्या तीव्र प्रकारच्या वेदना असतात, उदाहरणार्थ कर्करोगांच्या वेदना, तर अशा वेदनेमुळं पेशंटची वेदने सोडून बाकीची सिस्टीमही हॅम्पर झालेली असते. उदाहरणार्थ पेशंटला डिप्रेसिव्ह पेशंट्स असतात. अशा पेशंटचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगही आम्ही पर्सनली करतो. ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंटला रिलीफ मिळाल्यानंतर वेदना पुन्हा होऊ नये म्हणूनही त्याला मार्गदर्शन केलं जातं. पेशंटने कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, कुठले पथ्य पाळायचे आहेत ते पण समजून सांगितलं जातं. त्यामुळे पेशंट आमच्याकडे येताना नक्कीच साशंक असतो, पण एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर तो हसतमुखाने जातो. याची श्युरिटी आम्हाला असते. नक्कीच. ॲक्च्युली वेदनेच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की साध्या मेडिकलमध्ये जाऊन मला फक्त दुखतंय, पाठ दुखते वगैरे असं घेऊन गोळ्या घेणारे बरेचसे लोक आहेत. परंतु ती वेदनेचा नक्की सोर्स काय आहे, त्या वेदनेचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेऊन त्याच्यावर एक डेफिनेटिव्ह उपचार करणं हे नक्कीच योग्य राहील. आणि पूर्ण शरीरासाठी देखील जे वेदनाविरहित गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जे लोक घेतात आणि नंतर जे काही आपली किडनीज आहेत किंवा बाकीचे अवयव यांना जो काही पुढे जाऊन त्रास होतो, याऐवजी नक्कीच तुमच्यासारखे जे काही तज्ज्ञ आहेत किंवा ऑर्थोपेडिशियन किंवा तुम्ही ज्या पद्धतीने न्यूरोशी रिलेटेड सर्जन आहेत ते त्यांच्याशी कन्सल्ट करून योग्य ते निदान वेदनेचं करून पुढील ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच चांगलं आहे. तर हे श्रोत्यांसाठी तुम्ही खूपच महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आधी काही रिजनल ॲनेस्थेशिया बाबतीमध्ये फेलोशिप केली आहे आणि त्यानुसार तुम्ही दैनंदिन याच्यामध्ये भुलेच्या जे काही ट्रीटमेंट देत आहेत, तर या बाबतीमध्ये लोकांचे काही तुम्हाला तुमच्या पेशंटचे काही फीडबॅक आहेत का? जसं की बऱ्याचशा वेळेस एखाद्या व्यक्तीवर जर का शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर त्याला डेफिनेटली जुने काहीतरी IQ अनुभव असतात किंवा भुलेच्या बाबतीमध्ये गैरसमज असतात. पण मग अशा पद्धतीने जर ॲडव्हान्स पद्धतीने भूल दिली गेली असेल आणि त्यांना जर का तो काही सुखकर जो अनुभव त्या भुलेच्या बाबतीत किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर आला असेल, तर त्या बाबतीमध्ये असे काही लोकांचे फीडबॅक आहेत का की जे तुम्हाला खूप आनंद देऊन जातात? ॲक्च्युली असं झालं खूप वेळा. इथे एवढा मला चान्स मिळालेला नाहीये ब्लॉग्स देण्यासाठी, पण जिथे मी फेलोशिप केली गंगा हॉस्पिटल, तिथे मला वाटतं दिवसाचे 50-60 तरी होत असतील असे पेशंट. तर त्यांचे फीडबॅक खरंच खूप चांगले होती, कारण याचा फायदा असा आहे की तुमची रिकव्हरी लवकर होणार आहे आणि प्लस जर पूर्ण भूल दिलेली असेल तर त्याच्यातून बाहेर आल्या आल्या जे काही तुमचं ऑपरेशन केलेलं आहे त्यानंतर लगेच वेदना चालू होणारच आहेत. तुम्ही कितीही पेनकिलर दिलेले असो तरी वेदना चालूच होणार. पण ह्या ब्लॉकमधून जेव्हा पेशंट बाहेर येतात त्यांची म्हणजे त्यांची ऑपरेशनची वेळ जरी संपलेली असली तरी तो जवळजवळ त्यांना 18 ते 24 तास त्यांना त्या पेन रिलीफचा फायदा असतो आणि त्यामुळे त्यांचं मुवमेंट वगैरे सगळं लवकर चालू होतं आणि त्यांना आपण इतर काही न दिल्यामुळे त्यांचं खाण्यापिण्याचेही रुटीन लवकर चालू होतं. तर हा फायदा बऱ्याच जणांना जाणवला. देताना ते जरी थोडेसे अँक्शियस वाटत असले की काय होईल काय नाही असं, किंवा पूर्ण भूल द्या असं त्यांची इच्छा जरी असली तरी त्यांना आम्ही ठीक आहे तुम्ही वेळ द्या, तुम्हाला काही त्रास झाला तर सांगा, आपण झोपेचं औषध देऊ. पण बऱ्यापैकी पेशंट्सनी काही रिक्वायरमेंट सांगितलेली नाहीये. ते तेवढ्या भुलेमध्ये सुद्धा ते खूप निवांत, म्हणजे त्यांना ऑपरेशन चालू असतानाही काही त्रास झालेला नाही याचं त्यांना नंतर जाणवतं की ठीक आहे, नाही हे खरोखर चांगला ऑप्शन आहे. नक्कीच. तुम्ही जसं म्हटलं की 18 ते 20 तास पण ही भूल राहू शकते किंवा वेदनाविरहित पेशंट असतो. आणि मला असं वाटतं की जे काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतात किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतात किंवा क्रश इंजुरीज झालेल्या असतात, की अशा पेशंटला बऱ्याचशा वेळेस खूप तासोनतास सर्जरी लागते. तर अशा पेशंटमध्ये देखील म्हणजे पूर्ण भूल देण्याऐवजी जर ह्या पद्धतीचा जर का वापर होत असेल तर नक्कीच त्याचा फायदा होत असेल.
खरं तर अशा पेशंट पेशंटसाठी याचा जास्त फायदा होतो, कारण जेव्हा ते कॅज्युअल्टीत येतात, तेव्हा त्यांना हे फ्रॅक्चरमुळे किंवा इंजुरीजमुळे ऑलरेडी एवढं पेन असतं की ते डॉक्टरांना चेक सुद्धा करू देत नाहीत की नेमकं काय झालेलं आहे. अशा वेळी ऑन अरायव्हल ब्लॉक असं आपण जे म्हणतो, की कमी डोस देऊन फक्त पेन रिलीफ करण्याइतकं आणि डॉक्टरांना व्यवस्थित एक्झामिन करण्याइतकी भूल आपण जरी दिली, तरी पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतो. तर हा खरा फायदा तर याच्यातच आहे. रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमध्ये जेव्हा त्यांना मल्टिपल इंजुरीज असतात, तर एक इनिशियल पेन रिलीफ आपण ब्लॉकने देऊ शकतो. असं नाहीये की डायरेक्ट ऑपरेशनच्या वेळीच भूल दिली पाहिजे. तर ऑपरेशन टेबलवर जाईपर्यंत सुद्धा आपण त्यांना रिलीफ मिळावा म्हणून भूल दिली जाते. हा सुद्धा एक नक्कीच. पैलू आहे म्हणजे त्याच्यामध्ये. समजा एखादा पेशंट अतिदक्षता विभागात येण्यात किंवा कॅज्युअल्टीमध्ये येण्याच्या वेळेस जर आपल्याला जाणवले की अरे त्याला फ्रॅक्चर आहे, आणि नक्कीच आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं, वेगळं. जसं एक्सरे करणं किंवा सिटी स्कॅन करणं, आणि त्यावेळेस पेशंटला एका बेडवरून स्ट्रेचरवर घ्यायचं, परत स्ट्रेचर, म्हणजे त्यांची मुवमेंट बऱ्याच वेळेस होते. आणि अशा वेळेस जर का अशा पद्धतीने पर्टिक्युलर त्या नर्वला ब्लॉक देऊन किंवा तुम्ही जसं म्हणाले रिजनल अॅनेस्थेशियाचा वापर करून सुरुवातीला जर काही केलं तर हे नक्कीच पेशंटसाठी एक सुहाव पुढची प्रोसेस असेल असं मला वाटतं. मला वैभव सर यांना विचारायला आवडेल की आता आपण जे काही जागतिक भूल दिवस साजरा करणार आहोत 16 ऑक्टोबरला, दरवर्षीच आपण करतो, तर ह्या वर्षी तुम्ही लोकांना कुठला संदेश द्याल तुमच्या पर्टिक्युलर तुम्ही ज्यामध्ये नाविन्य प्राप्त केलेलं आहे पेन क्लिनिकच्या बाबतीत? तर पेन क्लिनिकचा डॉक्टर म्हणून मी हा सल्ला देऊ शकतो की लोकांनी कुठल्याही दुर्धर आजारामध्ये किंवा दुर्धर वेदनेमध्ये पेन मॅनेजमेंट किंवा वेदना निवारण करणारा डॉक्टर असतो असं लक्षात ठेवावं. व अशा पेशंटने ट्रीटमेंट कुठल्याही पद्धतीची घेणं फक्त रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरकडून घ्यावी आणि कुठल्याही अघोरी उपचारांचा घरी अवलंब करू नये. ओके. मॅडम, तुम्हाला देखील हा मी शेवटचा प्रश्न विचारेल की ज्या पद्धतीने भुलेच्या बाबतीमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत किंवा रिजनल अॅनेस्थेशियासारखे काही गोष्टी आहेत, तर या बाबतीमध्ये आपला हा ज्या काही जागतिक भूलतज्ञ दिन म्हणून आपण 16 ऑक्टोबरला साजरा करणार आहे, तर या बाबतीमध्ये तुम्ही लोकांना कुठला संदेश द्याल? संदेश असा आहे की खरं तर मला जनरल संदेश द्यायचा आहे की तुम्ही कधीही तुमचं काही ऑपरेशन असेल, काही असेल, तुम्ही आवर्जून विचारा की भूलतज्ञ डॉक्टर कोण आहेत, ते काय करणार आहेत, किंवा म्हणजे तुमचे डाऊट असतील, तुम्ही जे काही गैरसमज असतील ते तुम्ही त्यांच्याशी बोलून दूर करा. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदाच होणार आहे. ह्याच नाही, प्रत्येक फील्डमध्ये आपण करतोय, जसं ऑनलाईन कितीतरी गोष्टी आहेत किंवा पेमेंटचं आता कॅशवरून डिजिटलवर आलेलं आहे, तर त्याच प्रकारे पुढच्या कदाचित आपल्याला शिकायला थोडा वेळ लागेल, पण ह्याचा निश्चितच पुढे जाऊन आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधणंही गरजेचं आहे. आणि स्वतःसाठीही आणि आजूबाजूच्या लोकांसाठीही तुम्ही हे करू शकता की जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती आहे तर तुम्ही त्यांनाही सांगा, असं आहे की भुली बाबतीत काय आहे काय नाही बाबा. तर आणि कोणत्याही आजार आहे काय आहे ते डॉक्टर पासून तुम्ही कधी लपवू नका, ही गोष्ट आहे. तर त्याचाही फायदा होतो. तर नक्कीच तुम्ही सांगितलेला संदेश हे आमचे श्रोते मंडळी नक्कीच पाहतील, आणि भूलतज्ञ आणि एकंदरीत मेडिकल फील्डमध्ये जे काही आपल्या शंका किंवा त्या बाबतीमधले जे काही आपले मत आहेत, ऐक्यू माहिती आहे, तर त्याचा संवाद साधून, डॉक्टरांशी संवाद साधून आपल्या शंकेचं निरसन नक्कीच करतील अशी मला आशा आहे. तर आपण आरोग्यधारा या रेडिओ नगरच्या 90.4 FM आवाज तुमच्या या सदरामध्ये या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद डॉक्टर वैभव सर, डॉक्टर प्रियंका मॅडम. धन्यवाद. तर जाता जाता मी शेवटी डॉक्टर प्रियंका मॅडम यांना विचारेल की तुमचं एखादं आवडीचं गाणं जर का आम्ही लावलं तर ते कुठलं असेल? कट्यार काळजात घुसली या मूवी मधलं तुम्ही मन मंदिरा हे गाणं वाजवलं तर खूप छान वाटेल. नक्की, धन्यवाद. तर श्रोते हो, आपण ऐकत होता आरोग्यधारा या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरमधीलच प्रतिष्ठित डॉक्टर वैभव पालवे आणि प्रियंका चकोर यांना. तर पुढील कार्यक्रमात नक्की भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि आपल्याला या कार्यक्रमाविषयी काही मत कळवायचे असेल तर आपण पत्राद्वारे देखील संवाद साधू शकता. तर आपल्या त्यासाठी पत्ता आहे रेडिओ नगर 90.4 FM, प्रतिसाद केंद्र लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर. आणि इव्हन आपण मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील संपर्क करू शकता. तर मोबाईल नंबर आहे 90 11 11 23 90. मोबाईल नंबर आहे 90 11 11
2390 आणि ईमेलद्वारे देखील आपण संवाद साधू शकता. ईमेल आय डी आहे radionagar radionagar@snehalaya.org. धन्यवाद.